प्रार्थनेला खूप महत्व देतात आणि म्हणून 1911 ते 1920 या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये श्रीमाननी अत्यंत सुंदर अशा प्रार्थना फ्रेंच मध्ये लिहिल्या. त्या प्रार्थना म्हणजे भगवंताशी त्यांचा संवादच होता. मानवतेच्या कल्याणासाठी ह्या प्रार्थना तुमच्यासाठी सहाय्यक ठरतील असं माताजींनी सांगून ठेवलेलं आहे. या फ्रेंच मध्ये लिहिलेल्या श्रीमानच्या प्रार्थनांचं त्यांनी सांगितलं की सर्वोच्च ईश्वरी चेतनेशी मी जो हृदयातून संवाद केलेला आहे तो या प्रार्थनांमधून उतरलेला आहे. आणि म्हणून त्याचं 1932 मध्ये प्रेयर्स अँड मेडिटेशन नावाने इंग्रजीत अनुवाद झाला. त्यातल्या अनेक प्रार्थनांचा अनुवाद श्री अरविंदांनी स्वतः केलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आता तो मराठीत सुद्धा उपलब्ध आहे. प्रार्थना आणि ध्यान या नावाने जर तुम्ही पुस्तक बघितलं तर डॉक्टर उदय कुमठेकर पुण्याचे, ज्यांनी सर्व दर्शनांवरती भाष्य लिहिली, म्हणजे कपिल मुनींचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, गौतम अक्षपादांचं न्याय दर्शन, औलुक्य ऋषींचं वैशेषिक दर्शन, जैमिनींचं पूर्वमीमांसा दर्शन, बादरायण व्यासांचं वेदांत दर्शन, भगवान बुद्धांचं बौद्ध दर्शन, भगवान महावीरांचं जैन दर्शन आणि चार्वाकांचं चार्वाक दर्शन, या 9 दर्शनांवरती एक शृंखला त्यांनी लिहिली. आणि ती शृंखला माझ्याकडे आली, मला मिळाली आणि मी अभ्यास केला त्याचा. आणि मी डॉक्टरांना बोललो, त्यांना म्हटलं की एकच माणूस अधिकारवाणीने इतक्या दर्शनावरती लिहू कसा काय शकतो. आणि त्यावरती डॉक्टर साहेब हसले. श्री अरविंद आणि श्री मा यांचे खूप मोठे अनुयायी ते आहेत, डॉक्टर उदय कुमठेकर. आणि त्यांनी या श्रीमानच्या श्री अरविंदांनी केलेला जो इंग्रजी अनुवाद आहे प्रेयर्स अँड मेडिटेशन, त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि त्या म्हणाल्या की मी श्रीमानच्या समोर बसायचो ध्यानावस्थेत आणि मला ध्यानावस्थेत जे सुचलं ते मराठीत मी लिहून काढलं. आणि ते वाचा तुम्ही, खूप सुंदर आहे. इथे अवेलेबल आहे प्रार्थना आणि ध्यान. तर हे जरूर तुम्ही घ्या. त्या श्री मा असं म्हणतात की माझा ईश्वराच्या उच्च चेतनेशी झालेला हृदयाचा संवाद आहे हा, आणि हा तुम्हाला आध्यात्मिक उपासनेसाठी सहाय्यक ठरेल, असं त्यांनी विधान केलेलं आहे. प्रेयर्स अँड मेडिटेशन 1932 साली हे पुस्तक प्रसिद्ध झालं. श्री अरविंदांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता आणि आता तो मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे. 1914 सर्वप्रथम श्री मा पॉंडिचेरीला आल्या आपल्या पतीबरोबर, पॉल रिचर्ड्स. त्यानंतर त्यांना पुन्हा जावं लागलं. तिथून जपानमध्ये काही वर्ष वास्तव्याला गेल्या आणि 1920 त्या परत आल्या. त्या पुन्हा गेल्याच नाही. 53 वर्षे ही माऊली. श्री अरविंदांची योग साधना ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अरविंद आश्रमाची धुरा समर्थपणे तिचा पाया रचला आणि ती सांभाळली. 1920 ते 1973 पॉंडिचेरी सोडून सुद्धा श्रीमा बाहेर गेलेल्या नाहीत. म्हणजे केवढं त्यांचं योगदान आहे. ते असं म्हणतात त्यांच्या चरित्राचं वर्णन हे त्यांच्या बाह्य जीवनाचं वर्णन नाहीये. आज जे काही आपण थोडं फार बघणार आहोत ते त्यांच्या बाह्य जीवनाचं वर्णन नाहीये, तर त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक साधनेचं वर्णन आहे. त्यांचं चरित्र म्हणजेच श्री अरविंदांबरोबर त्यांनी केलेली आंतरिक योग साधना आहे.
श्री माताजींच्या मार्गदर्शनाखालीच श्री अरविंद आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कारण श्री अरविंद सतत योग साधनेमध्ये मग्न असत आणि त्यामुळे त्यांना इतका वेळ नव्हता बाह्य व्यवस्थापन सांभाळण्या इतका. साधकांसाठी सगळ्या सोयी सुविधा आणि एक आध्यात्मिक प्रयोगशाळा. श्री अरविंद आश्रम म्हणजे काय? स्पिरिच्युअल लॅबोरेटरी आहे सगळ्या विश्वासाठी उभी केलेली. आणि ही उभी करणं हे शिवधनुष्य पेलण्या इतकं मोठं काम होतं. आणि ह्या कामासाठी श्री अरविंदांकडे वेळ नव्हता. अखंड योग साधण्यामध्ये मग्न असत. 1926 पर्यंत ते सर्वांना भेटायचे आणि पुढे तर 24 वर्ष एकांतवासात ते गेले. म्हणजे वर्षातून फक्त 4 वेळा ते गॅलरीत येऊन दर्शन द्यायचे. अखंड 24 वर्ष एकांतात योग साधना केली मानव्याच्या कल्याणासाठी. तर त्यामुळे हे बाह्य व्यवस्थापन सांभाळणं आणि अशा प्रकारची एक आध्यात्मिक प्रयोगशाळा उभी करणं पांडिचेरीमध्ये हे इतकं साधं काम नव्हतं. हे श्री माताजींशिवाय शक्यच झालं नसतं. आणि दुसरं, अरविंदांच्या स्वप्नामधली एक वैश्विक साधनालय म्हणजे ॲरोविल. तुम्ही जर ॲरोविलचा प्रकल्प पाहायला गेला तर अरविंदांच्या स्वप्नातली वसाहत तेथे उभी राहिलेली. आपल्याला खूप आत जाता येत नाही. 1300 एकरचा परिसर आहे. तर जिथपर्यंत परवानगी आहे तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. आतमध्ये सगळ्या बॅटरीच्या गाड्या चालवतात. अनेक लोक वसाहती करून तिथे राहतात आणि घर बांधण्यापासून सगळं त्यांना स्वतः करावं लागतं. साधनेच्या सगळ्या पायऱ्या चढत गेल्यानंतर मग त्यांना तिथे राहण्याची परवानगी मिळते. आणि जेव्हा ते तिथे येतात तेव्हा त्यांना स्वतःचं घर सुद्धा तिथेच बांधावं लागतं. आणि तिथे बाह्य जगतासारखं चलन पैसे हे काहीच नाहीये. आपल्या अंगणामध्ये जे उगवलं ते जर जास्त असेल तर बाहेर ठेवून द्यायचं आणि फिरत फिरत जे आपल्याला पाहिजे ते एखाद्याच्या बाहेर ठेवलेलं असेल तर ते घ्यायचं. अशी पद्धत तिथे आहे. अतिशय सुंदर आहे. सर्व प्रकारचं तांत्रिक शिक्षण दिलं जातं आणि त्याच्याबरोबर आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रयोगशाळा ॲरोविलमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. सायकलवरती काम करणारे सगळे योग साधक ज्या वेळेला आपण तिथे पाहतो तेव्हा त्यांच्या शारीरिक क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांविषयी विलक्षण आपल्याला कौतुक वाटतं. कारण श्रीमा या सक्षमतेवरती भर द्यायच्या. वयाच्या 8व्या वर्षापासून त्या स्वतः टेनिस खेळायच्या. त्या 80व्या वर्षापर्यंत टेनिस खेळत होत्या. 80 इयर्स, अप टू द 80 इयर्स त्या टेनिस खेळायच्या. आणि सगळे साधक म्हणायचे की त्यावेळेला त्यांची एक विशेष कृपादृष्टी आम्हाला प्राप्त होत असे. त्यांच्या सहवासात आल्यानंतर एका दिव्य अनुभूतीचा अनुभव आम्हाला येत असे. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे श्री अरविंद प्रणीत पूर्ण योग, ज्याला इंटिग्रल योग या नावाने ओळखलं जातं किंवा त्याला योग ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन अशा नावाने ओळखलं जातं, या पूर्ण योगाला साधनेच्या अत्युच्च शिखरावर स्थापित करण्यासाठी श्री अरविंदांना सहयोग जर पूर्णतेने कोणी केला असेल तर तो श्रीमाननी केलेला आहे. आपण कदाचित डेअरिंग करून असं म्हणू शकतो की मा या श्री अरविंदांच्या शिष्या आहेत, पण श्री अरविंदांनी त्यांना आपलं शिष्य कधीच मानलं नाही. श्री अरविंद म्हणायचे, शी इज माय स्पिरिच्युअल असोसिएट. मला योग साधण्यासाठी मदत करण्यासाठी आलेली ही आदिशक्ती आहे. अरविंदांनी त्यांना शिष्य म्हणून कधीच संबोधलं नाही. आपण कदाचित डेअरिंग करून असं म्हणू शकतो किंवा श्री मा त्यांना स्वतः तसं मानायच्या, परंतु अरविंदांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शी इज माय स्पिरिच्युअल असोसिएट. माझी पूर्ण योगाची साधना ही माझ्या मोक्ष मुक्तीसाठी नाहीये, तर ही पृथ्वीच्या कल्याणासाठी आहे. या पृथ्वीच्या गर्भामध्ये अतिमानसाचं अवतरण झालं पाहिजे आणि पृथ्वीचा स्वर्ग झाला पाहिजे
यासाठी माझी योग साधना आहे. आणि या योग साधना मी एकट्याने पूर्ण करू शकलो नसतो, म्हणून ईश्वराने या आदिमायेला माझ्याकडे पाठवलं. शी इज माय स्पिरिच्युअल असोसिएट. या दोघांना योगसूत्राच्या एका अनोख्या बंधनामध्ये ईश्वराने बांधलं. आणि म्हणून पूर्ण योगाची साधना जी आहे ती उच्च शिखरापर्यंत गेलेली आहे. श्री मा यांना पुढे सगळे आश्रमातले साधक द मदर या नावाने ओळखायला लागले. कारण ती सगळ्यांची आईच होती, ती सगळ्यांची माऊलीच होती. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांची काळजी घेते, त्याप्रमाणे श्री मा हयात होत्या तोपर्यंत सर्व साधकांची इतकी बारीक सारीक काळजी त्या घ्यायच्या. आणि आजही श्री मा सूक्ष्म रूपाने इथे सुद्धा आहेत. तुम्ही इथे आल्यानंतर बघा, बऱ्याच वेळा घरून आपण जेव्हा निघतो तेव्हा मोबाईलवरती तपासत असतो नैनितालचं तापमान किती आहे, नैनितालचं हवामान कसं आहे, मग मला सर्दी होईल का, मग मला शिंक होईल का, माझं डोकं दुखेल का, माझं पोट बिघडेल का, सगळ्या गोळ्या आपण घेऊन आलेला असतो. इथे आल्यावर आश्चर्याचं एकही लागत नाही. का बरं? का बरं? तर ही शक्ती आपल्याला सांभाळते. श्री मा ही आईसारखी आपली काळजी इथे सुद्धा घेते, इथे सुद्धा घेते. आपण तिची लेकरं म्हणून इथे आलोत ना, तर त्यामुळे आईचं कवच आहे इथे आपल्याला काहीच होणार नाही. अत्यंत ममतेने साधकांना त्यांनी सांभाळलं आणि साधकांना उचित अशा शिस्तीने घडवणं. टोचणारी शिस्त त्यांची कधीच नव्हती, परंतु शिस्त सोडायची नाही. त्यामुळे त्यांनी डिसिप्लिन शिकवली. आपल्याला उपासना करायची ना, तर स्पिरिच्युअल साधक कसा असला पाहिजे, एक शिस्त त्याच्या जीवनात असली पाहिजे, एक डिसिप्लिन असली पाहिजे. शिस्तीशिवाय जीवनाला वळण लागत नाही. आणि आध्यात्मिक उपासकाला शिस्तीची अत्यंतिक आवश्यकता असते. आणि हे प्रत्येक साधकाच्या मनावर बिंबवण्याचं अत्यंत अवघड काम. कारण माणूस आहे ना, त्याला शिस्त लावणं फार अवघड आहे ना. आपण आपल्यासाठी बोलत नाही आहोत, आपण शिस्तीचेच आहोत. आपण सगळ्या जगामध्ये तुम्ही बघा बरं, मानवांना शिस्त लावणं की माणूस असा सॅम्पल आहे की त्याला शिस्त लावणं त्यांना हे केलं आणि आध्यात्मिक विकासाकडे त्यांना अग्रेसर केलं. द मदर या नावाने त्यांना ओळखत असत. श्री अरविंद स्वतः असे म्हणायचे की श्री माताजी आणि माझी चेतना एकच आहे. त्यांची वाक्य बघा, ही जशीच्या तशी वाक्य मी सांगतोय. श्री माताजी आणि माझी चेतना एकच आहे. पुढे त्यांचं जीवन अधिक चैतन्यमय होत 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 भगवत चेतनेशी तादात्म्य पावलं. श्री अरविंदांबरोबरच श्रीमानचं जीवन सुद्धा इतकं उच्च चेतनेपर्यंत गेलं की ईश्वराच्या उच्च चेतनेबरोबर ते तादात्म्य पावलं. आणि याचा अनुभव तिथे हयातीत असलेल्या प्रत्येक साधकाला आलेला आहे. तो त्यांच्या मेमरीज मध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे. अनेक बंगाली लेखक आहेत. माझ्याकडे इथे एक पुस्तक आहे, बंगाली लेखक आहेत, अतिशय सुंदर आहे. त्या प्रमोद कुमार सेन यांनी बंगाल हे श्री अरविंद आणि श्री मा हयात असताना हे आश्रमात होते. मी किती भाग्यवान. प्रमोद कुमार सेन, या प्रमोद कुमार सेन यांनी अरविंदांचं चरित्र अतिशय सुंदर लिहिलेले. अरविंदांची अनेक चरित्र लिहिली, पण त्यात हे चरित्र खूप उजव आहे. तेव्हा मा मीरा यांचं जीवन अनेक दिव्य उच्च ईश्वरी चेतनाच्या आध्यात्मिक अनुभवांच्या साक्षात्कारांनी समृद्ध होत गेलेले आहे. 1914 साली श्री मा आणि श्री अरविंदांची पहिली भेट झालेली पॉंडिचेरीला 1914. आणि दैवाने या दोन दिव्य महामानवांना एका भक्कम अशा योगसूत्रामध्ये बांधलेलं आहे. 1920 साली श्री मा श्री अरविंद 1914ला ते आल्या आणि पुन्हा त्यांना फ्रान्समध्ये परत जावं लागलं. अत्यंत दुःखी कष्टी मनाने त्या पुन्हा पॉंडिचेरीला गेल्या. 1920 साली
योग साधना करण्यासाठी त्या पॉंडिचेरीमध्ये परत आल्या आणि त्या पुन्हा कधीच परत गेल्या नाही. 53 वर्षे ही माऊली 1920 ते 1973 पर्यंत श्री अरविंदांच्या महान कार्याची धुरा सांभाळत राहिली. श्रीमानचा थोडक्यात परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1878 रोजी फ्रान्समध्ये झाला. त्यांचं जन्मनाव मीरा अल्फासा असं त्यांचं जन्मनाव आहे, मीरा अल्फासा. या मुलीला लहानपणापासून दिव्य अनुभव येत होते. वयाच्या 5व्या वर्षी माझ्या जीवनाचं प्रयोजन काय आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मला एक महान दिव्य कार्य करण्यासाठी ईश्वराने जन्माला घातलेलं आहे, हे वयाच्या 5व्या वर्षी या मुलीला समज होती. आणि त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये ही मुलगी वनामध्ये निघून जायची आणि तिथे फुलझाडांशी बोलत बसायची. पक्षी तिच्या अंगा खांद्यावरती बागडत असायचे. वयाच्या 5व्या वर्षापासून दिव्य अनुभव या मुलीला, मीरांबिकेला येत गेले. जे खेळण्या बागडण्याचं वय होतं त्या वयामध्ये झाडांजवळ जायचं, फुलांशी बोलायचं, पक्षी तिच्या अंगा खांद्यावरती बागडत असायचे आणि ध्यानावस्थेत जायची ही मुलगी. असे अनुभव विलक्षण आणि एका दैवी कार्यासाठी ईश्वराने मला जन्माला घातलेले हे तिला 5व्या वर्षापासून याची जाण होती, याची उमज होती. एक दिवस मीराच्या आईने तिला विचारलं की तू सतत एवढी काळजी का करत असतेस, तू सतत एवढी काळजी का करत असतेस, तू विश्वाची काळजी करते का? तर त्यावेळेला मीरांबिकेने सांगितलं की हो, मला विश्वाची काळजी आहे. याचं साधर्म्य सांगतो मी तुम्हाला. समर्थ रामदास स्वामी 8 वर्षाचे होते आणि 8 वर्षाचे असताना नारायण त्यांचं नाव, आणि हा नारायण ठोसरांचा नारायण एक दिवस हरवला आणि आई सगळीकडे शोधते, सगळीकडे शोधते. तेव्हा 8 वर्षाच्या नारायणाने उत्तर दिलं, आई चिंता करीतो विश्वाची. महापुरुषांना हे इतकं लहानपणी माहिती असतं की माझ्या जीवनाचं ध्येय काय, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, कोणत्या ईश्वरी कार्यासाठी परमेश्वराने मला या जगतात आणलेले. तेव्हा मला जग बदलवायचं आहे आणि त्यासाठी मी खूप शक्ती साठवते. मीराने आईला दिलेलं हे लहानपणी उत्तर आहे की मला या संबंध विश्वाची काळजी आहे, या विश्वातल्या मानवतेची काळजी आहे आणि त्यामुळे मला हे जग बदलवायचं आहे. मला खूप शक्ती साठवायची आहे, त्यासाठी योग साधना करायची आहे. शारीरिक शक्तीला म्हणजे सक्षम करण्यासाठी खूप भर दिला त्याने. प्रत्येक साधकाला मा सांगत असत की शरीराने दुर्बल राहायचं नाही. ज्याला आध्यात्मिक उपासना करायची त्याचं शरीर सुदृढच असलं पाहिजे. आणि यावरती श्रीमानचा कटाक्ष होता. प्रत्येक साधकाकडनं त्यांनी ते करून घेतलं. एक तर शारीरिक व्यायाम आणि योग साधना ही त्याने केलीच पाहिजे. कारण ते असं म्हणत असत, फर्स्ट क्लास ब्रेन इन द थर्ड क्लास बॉडी इज अ क्राईम. वाक्य काय बघा, साधकांकडनं परेड करून घेतलेली त्यांनी अरविंद आश्रमामध्ये. आणि त्यामुळे आज आपण जेव्हा तीच शिस्त आजही सर्व साधकांना तिथे आहे. म्हणजे पॉंडिचेरीला आपण जर गेलो तर आपल्याला तिथले साधक सायकलवर फिरताना दिसतात अनेक किलोमीटर, आणि आपल्याला त्यांच्या शारीरिक क्षमतेचं कौतुक वाटतं. तर ही सगळी श्री माताजींनी घालून दिलेली शिस्त आहे. अत्यंत लहान वयामध्ये एकांतवासाची त्यांना अतिशय ओढ होती. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पॅरिस शहराला लागून एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये त्या एकट्याने भटकंती करायच्या. म्हणजे ज्या वयामध्ये खेळण्या बागडण्याचं वय होतं, मित्र मैत्रिणींमध्ये मिसळण्याचं वय होतं, त्या वयामध्ये श्रीमा म्हणजे ही लहानगी मीरा ही पॅरिसच्या बाहेर एक निर्जन असं जंगल होतं, त्या जंगलामध्ये जात असे. त्या नीरव शांततेमध्ये एखाद्या फुलझाडाच्या समोर बसून
त्या फुलाशी ती एकाग्र होत असे. आणि हळूहळू श्री मा यांनी असं सांगितलंय की फुलं माझ्याशी बोलत असत. आता हे विलक्षण अनुभव आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक फुलाचा अध्यात्म सांगितलेलं आहे. एक पुस्तक आहे त्यांचं. प्रत्येक फूल जे त्याच्यात आध्यात्मिक स्पिरिच्युअल क्वालिटी कोणती आहे त्या फुलामध्ये, हे याचं लिस्टिंग श्रीमाननी करून ठेवलेलं आहे. इथे आहे की नाही मला माहित नाही. ते पुस्तक लायब्ररीमध्ये नक्की असेल, पण त्या सर्व फुल आणि अंगा खांद्यावरती सगळे पक्षी बागडत असत. श्रीमा प्रत्येक चैतन्यामध्ये आत्म्याला बघण्यासाठी लहानपणी शिकल्या. ही अलौकिक अनुभूती आहे. प्रत्येक जे पशुपक्षी आहे, फुलझाडं आहे, त्या प्रत्येक चैतन्यामध्ये आत्म्याला बघायचं. भारतीय ऋषींनी लिहिलेले आहे, आत्मवत सर्व भूतेषु यपश्यती सपश्यती. हा अनुभव मीरेला लहानपणामध्ये आलेला आहे. हा विलक्षण ईश्वरी चेतनेचा अनुभव. प्रत्येकामध्ये आत्मवत पाहणे, माझाच आत्मा या समोरच्या चैतन्यामध्ये आहे हे ते बघायला, ही विलक्षण अनुभूती अत्यंत लहान वयामध्ये त्यांना प्राप्त झाली. त्यांनी लिहून ठेवलेले, आत्मवत सर्व भूतेषु यपश्यती सपश्यती. आत्मवत सर्व भूतेषु असं ऋषींनी लिहिलेले. याचा विलक्षण अनुभव त्यांना आला. कलेची साधना अत्यंत लहानपणापासून त्यांनी केली. म्हणजे चित्रकला आणि संगीत या दोन कला त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या. आणि त्यामुळे इतकी सुंदर चित्र लहान वयामध्ये त्यांनी काढलेली की पॅरिसमध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं. तर असं एक तरी ठिकाण असलं पाहिजे की जिथे वेड होता आलं पाहिजे, जिथे सगळं विसरता आलं पाहिजे, असं श्री मा म्हणत असत. वी हॅव टू फॉरगॉट आवर एक्झिस्टन्स ऑल्सो. वी हॅव टू डिझॉल्व इन दॅट आर्ट. जीवनामध्ये एक तरी कला अशी असली पाहिजे की जिथे त्या कलेची साधना करत असताना स्वतःला विसरायला झालं पाहिजे. आणि हे त्यांनी स्वतःच्या जीवनाच्या आदर्शाद्वारे सगळ्यांना शिकवलं. याची पाठ सगळ्यांना शिकवले. चित्रकला आणि संगीत यांच्यामध्ये विलक्षण अनुभूती त्यांनी घालवली. अंतर्मन जे आहे ते संपन्न जर करायचं असेल तर कलेची साधना केली पाहिजे. कुठली तरी कला आपल्यामध्ये असली पाहिजे. त्या कलेची साधना करता करता आपल्याला तादात्म्य कसं पावायचं ते कळतं. अंतर्मनाला संपन्न कसं करायचं ते कळतं. आणि त्यामुळे कुठल्या तरी कलेची उपासना करा. मग ती वाचनाची कला असेल, मग ती ऐकण्याची कला असेल, मग ती बोलण्याची कला असेल, मग ती संगीत वाजवण्याची कला असेल. तेव्हा अशा पद्धतीने कला निमग्न व्हा, कलेची साधना करा आणि त्याच्याद्वारे अंतर्मनाला समृद्ध करा, असा संदेश श्रीमाननी दिलेला आहे. नंतर अचानक एके दिवशी एका स्नेहाने त्यांना स्वामी विवेकानंदांचा राजयोग हा ग्रंथ वाचायला दिला. याचा त्रोटक फ्रेंच अनुवाद होता आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळंच वळण लागलं. भगवद्गीता आणि राजयोग हे दोन ग्रंथ त्यांच्या हातात मिळाले. ज्या व्यक्तीने भगवद्गीतेचं भाषांतर त्यांना वाचायला दिलं तिने सांगितलं की श्रीकृष्ण ही ईश्वरी अवताराची उच्च चेतना आहे आणि हिंदू लोक कृष्णांना पूर्णावतार मानतात. बाकीचे सगळे अंशावतार आहेत आणि श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहे. त्यांनी अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या मानवतेच्या कल्याणासाठी जे तत्वज्ञान 700 श्लोकांमध्ये सांगितलं तेच ही श्रीमद भगवद्गीता आहे. त्याचा फ्रेंच अनुवाद मी तुला देतो. आणि राजयोग हे दोन ग्रंथ त्यांना त्या स्नेहाने दिले आणि त्यांना सांगितलं की कृष्णच तुझ्याशी बोलताय असं समजून हा ग्रंथ वाच. आणि याचं तंतोतंत पालन श्रीमाननी केलं. प्रथम राजयोग हा ग्रंथ वाचला तेव्हा विवेकानंद माझ्याशी बोलतायत असा अनुभव त्यांना आला. राजयोग जो आहे त्यांचा अत्यंत खोलात जाऊन, राजयोग म्हणजे काय तर मनाचा योग आहे.
मनावर नियंत्रण आणण्याचा योग आहे. राजयोगालाच महर्षी पतंजलींनी अष्टांग योगाचं स्वरूप दिलं. राजयोग आणि अष्टांग योग एकच आहे. 8 पायऱ्या, 8 लिंग्स ऑफ योगा. मग याच्यात पहिली पायरी आहे यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रहा यमहा, हे 5 यम आहेत. साधकाच्या जीवनातला सामाजिक संघर्ष निघून गेला तर तो साधक निर्विघ्नपणे आध्यात्मिक साधना करेल. म्हणून त्यांनी यमपालन करायचं असतं. त्यानंतर दुसरी पायरी राजयोगाची, ती म्हणजे नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. हे 5 नियम, या 5 पथ्यांचं पालन जर आपण केलं तर इंडिव्हिज्युअल डिसिप्लिन आपल्यात येते. आध्यात्मिक उपासकामध्ये इंडिव्हिज्युअल डिसिप्लिन असलीच पाहिजे, त्याशिवाय तो उपासना करू शकणार नाही. आसन, योगासनं ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला शरीरावरती परिणाम होतात विलक्षण. कसे ते मी सांगितलेत तुम्हाला. आसन जेव्हा आपण स्थिर ठेवतो तेव्हा आपल्या अंतर्गत अवयव आणि आपल्या एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी 9 प्रकारच्या आहेत. त्यांच्यातनं जे एन्झाईम्स बाहेर पडतात ते आपल्याला विकारमुक्त ठेवत असतात आणि शरीराची सगळी कार्यप्रणाली ते एन्झाईम सांभाळतात. त्या अंतर्ग्रंथींच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड होतो, म्हणून तर विकार होतात सगळे. मग जेव्हा योगासना आपण करतो तेव्हा त्या एंडोक्राइन ग्लँड्स जे आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे योगी जो आहे तो विकारमुक्त होतो. आणि दुसरा परिणाम, आसन जेव्हा आपण स्थिर ठेवतो तेव्हा त्या शरीराचा परिणाम मनावरती ट्रान्सफर होतो आणि मन देखील स्थिर, एकाग्र, प्रसन्न व्हायला लागतं. म्हणून तिसरी पायरी सांगितली आसन. मग चौथी पायरी सांगितली प्राणायाम. का बरं प्राणायाम ही चौथी पायरी सांगितली? तर प्राणायाम श्वास आणि उच्छ्वास घेण्याची क्रिया. हे मी थोडक्यात समजावून सांगतोय. प्राणायाम म्हणजे श्वास आणि उच्छ्वासाशी निगडीत असलेली क्रिया आहे. आता ही क्रिया आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणाल कसं काय नाही, आम्ही ठरवलं तर श्वास रोखून धरतो. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो 1 मिनिट श्वास रोखून धरा. तुम्ही रोखून धराल, पण मी तुम्हाला सांगितलं की 1 तास श्वास रोखून धरा. तुम्ही म्हणाला गेट आउट. 1 तास श्वास रोखता येईल का कोणाला? प्रत्याहार म्हणजे काय तर मनावर नियंत्रण. मन हे कसं आहे? अर्जुन कृष्णांना सांगतात आत्मसंयम योग. काल आपल्या नाफडे भाऊंनी त्यातले 5 खूप सुंदर श्लोक अर्थासहित सांगितले. तर तो आत्मसंयम योग किंवा त्याला ध्यान योग म्हणतात. मग त्याच्यात कसं बसायचं, समकाया शिरोग्रीवम असं सगळं सांगितलं. ते काल आपण ऐकलं. पण हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. माझं मन चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवत आहे, दृढ आहे. हे मला जमेल असं वाटत नाही. हा सगळा आत्मसंयम योग तू सांगितला, पण हा मला जमेल असं वाटत नाही. चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. त्याच्या असं नाही म्हणत. कृष्ण म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यताम. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम. मी तुझ्याशी सहमत आहे. मन कठीण आहे मनाला आवरणं, यात संशयच नाही. असंशयम महाभाव. मनाला आवरणं खूप कठीण आहे, पण कठीण आहे पण अशक्य आहे का? नाही. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यताम. अभ्यास आणि वैराग्याच्या साहाय्याने तू ते करू शकशील. चित्तवृत्ती निरोध. तुम्ही तुमच्या चित्तवृत्तींचा निरोध करा आणि हे विचारांची फ्रिक्वेन्सी कमी करा. आपण जेव्हा मेडिटेशनला बसतो, आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा अगोदर तासाभरामध्ये जर 1000 विचार येत असतील तर पुढे पुढे काही दिवसांनी 500च विचार येतील, मग 100च येतील, मग 50च येतील, मग 10च येतील, मग 5च येतील.
आणि मग पुढे अर्धा तासाचं होईल, एकही विचार येणार नाही. ही आध्यात्मिक उपासना आहे. आपल्याला या विचारांची फ्रिक्वेन्सी कमी करायची आहे ना. हे मेडिटेशन आहे. आणि मग दोन विचार एका वेळेला कधीच येत नाही. एक विचार येतो, असं उसळतो, परत खाली जातो. दुसरा विचार येतो, असा वर जातो, परत खाली येतो. त्या दोन विचारांमध्ये काळाचं अंतर असतं. योग साधना करून हे काळाचं अंतर वाढवा. याला म्हणतात अभ्यास. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यता. अभ्यास हा श्री अरविंद म्हणतात की डिस्टन्स बिटवीन द टू थॉट्स यू हॅव टू इन्क्रीज. द डिस्टन्स बिटवीन द टू थॉट्स इन युअर मेडिटेशन. खूप सुंदर मेडिटेशन वरती त्यांनी अनालिटिकल मेडिटेशन सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा. माझ्या गुरूंनी आम्हाला वेगळं सांगितलं. वेगळं म्हणजे पद्धत वेगळी सांगितली. हाच आहे दोन विचारांमधलं अंतर वाढवायचं. अंतिम हेच आहे. पण त्याची सुरुवात करताना ते म्हणाले की तुमच्या इष्ट देवतेची मूर्ती समोर घ्या आणि 5 मिनिटं त्या देवतेचं निरीक्षण करा की योगेश्वर कृष्ण माझ्या समोर उभे. मग त्यांची पावलं कशी आहेत बघा. कमळासारखे सुंदर पाय योगेश्वराचे, पृथ्वीवरती उभेत ते. मग त्यांचा पितांबर आहे, पिवळा पितांबर त्यांनी घातलेला, किती सुंदर आहे पितांबर. मग कमरेला कमर मेखला आहे. मग त्याच्यावरती गळ्यामध्ये उत्तरीय घातलंय, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, बाजूबंद घातलेले आहे, मुकुट घातलाय, कानात कर्णकुंडल आहे, त्याच्यात मोरपीस खोचलेले. हे सगळं 5 मिनिटं बघायचं आणि नंतर डोळे झाकून हे आठवायचं. भागवतामध्ये याला मानस पूजा म्हणतात. तर मेडिटेशनची सुरुवात मानस पूजेने करा. कारण एकदम तुम्ही जर म्हटलं की काहीच विचार आणायचे नाही तर खूप विचार येतात. नो माइंड करा. नो माइंड म्हणजे त्या मनामध्ये विचारच नाही. असं झालं की मग प्रचंड ईश्वराची शक्ती आपल्याला प्राप्त होते. एक काही सेकंद जरी ती अनुभूती आपल्याला आली, नो माइंड, काही सेकंद जरी ती अनुभूती आपल्याला आली तरी आपल्याला प्रचंड सामर्थ्य ईश्वराचं मिळतं पुढची योग साधना करण्यासाठी. आता हे सगळं अध्ययन अत्यंत शांतपणे त्यांनी केलं. भगवद्गीतेचं अध्ययन करताना श्रीकृष्णांची अनुभूती मला प्राप्त झाली असं श्री मा म्हणतात. दोघांचेही खूप महत्वाचे स्टेटमेंट आहे. श्री अरविंद म्हणतात अलिपूरच्या जेलमध्ये भगवद्गीतेचा एक एक श्लोक ध्वनी रूपाने मी ऐकला प्रत्यक्ष भगवंताकडून आणि भगवद्गीता मी जगलो असं त्यांनी लिहिलंय. आय लिव्ह ईच श्लोकाज. मी भगवद्गीतेचा एक एक श्लोक भगवान कृष्णांकडनं ऐकला आणि तो श्लोक मी जगलो असं श्री अरविंदांनी लिहिलेलं आहे अलिपूरच्या जेलमधल्या मेमरीज मध्ये. आणि श्रीमा असं म्हणतात की मला सर्वोच्च चैतन्य शक्तीची जाणीव झाली. मला सर्वोच्च चैतन्य ईश्वराच्या सर्वोच्च चैतन्य शक्तीची श्रीकृष्ण रूपामध्ये मला अनुभूती आली. आणि तेव्हापासून मला नियमितपणे एक दृष्टांत दिसत असे डोळे झाकले की, आणि त्या दृष्टांतात मला कृष्ण दिसत असत. श्रीमाननी हे लिहून ठेवलेले आहे की भगवद्गीतेची अनुभूती घेतल्यानंतर एक विलक्षण अनुभवाची शृंखला माझ्या जीवनामध्ये घडायला लागली. ती म्हणजे अशी की रोज मला दृष्टांतामध्ये एक व्यक्ती कृष्ण रूपात दिसत असत. कृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन मला व्हायचं. पुढे 1906 मध्ये त्यांनी आयडिया नावाचा एक गट सुरू केला पॅरिसमध्ये, समविचारी साधकांचा गट. गूढ विद्येबद्दल जपानमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला. गूढ विद्येचा सुद्धा खूप मोठा अभ्यास श्री मा यांनी, ते जपानमधले तेऑ आणि त्यांची पत्नी हे गूढ विद्येचे खूप मोठे सिद्ध पुरुष होते. तेऑ, त्या तेऑनकडे त्या गेल्या, काही वर्ष जपानमध्ये राहिल्या. जपानी माणसाची शिस्त त्यांना खूप आवडली. जपानी माणसाचा उद्योग म्हणजे कर्माप्रती त्याची असलेली निष्ठा ही त्यांना खूप आवडली.
फक्त या जपानी माणसामध्ये आध्यात्मिक उणीव आहे, आध्यात्मिक कमतरता आहे हे त्यांना जाणवलं. हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे सगळं, की त्याच्यामध्ये कर्मयोग खूप आहे. जपानी माणसं तुम्ही बघा, एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, की समजा बूट बनवण्याची फॅक्टरी असेल आणि त्या बूट बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये संप करायचा असेल कामगारांना, तर ते काम बंद नाही करत. ते काय करतात, फक्त उजव्या बुटाचंच उत्पादन करतात, म्हणजे राष्ट्राचं नुकसान नाही झालं पाहिजे. आपल्याकडे काय करतात, ताळा लावतात. हा फरक आहे, लक्षात आलं. पुढे पॅरिसमध्ये परत आल्यानंतर त्यांनी कॉस्मिक नावाचा एक गट, साधकांचा एक गट स्थापन केला आणि त्यांना पौरात्य ग्रंथ वाचायला दिले आणि दर बुधवारी ते एकत्र यायचे आणि त्यावर चर्चा करायचे. मग त्यात श्रीमद भगवद्गीता, त्याची भाषांतरं, वेदांची भाषांतरं फ्रेंचमध्ये केलेली, उपनिषदांची भाषांतरं, मग असे ग्रंथ त्या कॉस्मिक नावाच्या गटातल्या सगळ्या साधकांना त्या वाचायला द्यायच्या आणि मग बुधवारी एकत्र आल्यानंतर त्यावर चर्चा करायच्या. असंही बऱ्याच वर्ष केलं. त्यांच्या पतीचं नाव पॉल रिचर्ड्स. हे अत्यंत विद्वान तत्ववेत्ते होते. सखोल चिंतन हा त्यांचा छंद. या चिंतनाच्या मार्गावरूनच फ्रेंच राजकारणामध्ये मोठं स्थान त्यांनी प्राप्त केलं. सक्रिय सहभाग त्यांचा होता. श्री माताजींच्या मनामध्ये अनेक आध्यात्मिक प्रश्न त्या काळामध्ये उभे राहिले. ते प्रश्न त्यांनी लिहून काढले, त्यांच्या मनातले आध्यात्मिक प्रश्न. आणि जेव्हा पॉल रिचर्ड्स भारतात यायला निघाले तेव्हा ते प्रश्न त्यांनी त्यांच्याकडे लिहून दिले आणि म्हणाले, अहो, भारतामध्ये पौरात्य तत्वज्ञान हे अत्यंत समृद्ध आहे. भारतीय ऋषींनी वेद उपनिषद हे इतके श्रीमंत ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत आणि भारताच्या तत्वज्ञानाची बरोबरी विश्वातलं कुठलंही तत्वज्ञान करू शकत नाही, इतकी तिथे आध्यात्मिक उन्नती झालेली. असे अनेक योगी आहेत की त्यांना विश्वाची सगळी रहस्य माहिती आहेत. माझ्या आध्यात्मिक प्रश्नाची उत्तर देणारा असा कोणी योगी तिथे भारतात तुम्हाला आढळतो का, शोधा आणि त्याला हे प्रश्न विचारा. आणि म्हणून श्री मा यांनी काही आध्यात्मिक प्रश्न त्यांना लिहून दिले पॉल रिचर्ड्स यांना. रिचर्ड भारतात आले. भारतात आल्यानंतर श्री अरविंदांची महती त्यांच्या कानावरती गेली की असा एक महायोगी पॉंडेचेरीला अनेक वर्षापासून कठोर अशी योग साधना करतोय मानवतेच्या कल्याणासाठी. एव्हाना हे सगळ्या भारतामध्ये प्रचलित झालं होतं. अरविंदांची महती ही सगळीकडे पसरलेली होती. ती पॉल रिचर्ड्स यांना पण कळली आणि पॉल रिचर्ड्स हे त्यांना भेटायला गेले अरविंदांना आणि ते आध्यात्मिक प्रश्न त्यांनी अरविंदांना विचारले. अरविंदांनी त्यांना गणितात जशी उत्तरं असतात 2 + 2 = 4 इतकी पटापट उत्तरं दिली, आध्यात्मिक उत्तरं. ती सगळी त्यांनी लिहून घेतली आणि परत आल्यानंतर माताजींना दाखवली. माताजींचं समाधान झालं की अशी उत्तरं देणारा मला आतापर्यंत भेटलाच नव्हता. नक्की माझ्यावरती ईश्वर फार मोठं कार्य सोपवणार आहे. आणि म्हणून 29 मार्च 14 त्या याच्यामध्ये आल्या, पॉंडेचेरीला सर्वप्रथम आल्या, श्री अरविंदांना भेटल्या, त्यांच्या पायाशी तिथे बसल्या. त्या जागेवर अजूनही फुलं वाहिली जातात, त्या जागेवरती सर्वप्रथम. आणि अरविंदांची त्यांची पहिल्यांदा नजरानजर झाली तेव्हा माताजींना एक विलक्षण अनुभूती आली. काय अनुभूती आली? त्या म्हणाल्या, मला दृष्टांतामध्ये दिसणारे कृष्ण हेच, हीच व्यक्ती. याच्यावर शिक्कामोर्तब झालं त्यांचं. कृष्ण रूपाने मला दृष्टांतामध्ये जे दर्शन द्यायचे ते हेच होते, हेच होते. सर्व द्वारं खुली झाली. श्री अरविंद आणि श्री मा फक्त स्तब्ध बसून होते तिथे काही वेळ, संवाद काही न करता, पण मौनातून ये हृदयीचे ते हृदय घातले असं झालं. आणि श्री मातांना कळालं की मला यांच्या बरोबरच योग साधना करायची आयुष्याच्या अंतापर्यंत आणि एक फार मोठं ईश्वरी कार्य जे आहे ते उभं करायचं. या भेटीची नोंद श्री मा यांनी आपल्या स्मरणवहीमध्ये केलेली आहे. त्या स्मरणवहीमध्ये ते म्हणतात, आम्ही काल एका अद्भुत व्यक्तीला भेटलो. आम्ही काल एका अद्भुत व्यक्तीला भेटलो
अशी व्यक्ती जी जगाला आश्वस्त करणारी आहे. काय शब्द आहेत बघा. आम्ही काल एका अद्भुत व्यक्तीला भेटलो. अशी व्यक्ती जी जगाला आश्वस्त करते, एक ना एक दिवस निश्चितच असा उजाडणार आहे की सृष्टीवरचा सर्व अंधकार नाहीसा होईल आणि दैवी प्रकाश जो आहे तो इथे अवतीर्ण होईल. भगवंताची सर्वोच्च चेतना पृथ्वीवरती आपली सत्ता प्रस्थापित करणारच आहे असं जगाला आश्वस्त करणाऱ्या व्यक्तीला मी काल भेटले. हे त्यांनी त्यांच्या स्मरणवहीमध्ये लिहिलंय. त्यानंतर आर्य नावाच्या मासिकाची सुरुवात त्यांनी केली. तिथे त्या श्री अरविंदांचं प्रचंड आध्यात्मिक लेखन हे सगळं आर्य मासिकातून झालेलं आहे. या आर्य मासिकाच्या प्रकाशनाची जबाबदारी पॉल रिचर्ड्स यांनी उचलली आणि आर्य मासिकाचं पहिलं प्रकाशन, त्याचं पहिली प्रत, पहिला अंक अरविंदांच्या वाढदिवशी प्रकाशित झाला 15 ऑगस्ट 1914. आर्यची पहिली आवृत्ती निघाली. परंतु पुढे पॉल रिचर्ड्स राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे अचानक त्यांना परत बोलावलं गेलं फ्रान्समध्ये आणि अत्यंत दुःखित अंतःकरणाने श्रीमा अतिशय जड अंतःकरणाने फ्रान्समध्ये माघारी गेल्या. मग पुढे त्या जपानमध्ये काही वर्ष राहिल्या. जपानमध्ये वास्तव्याला असताना श्री रवींद्रनाथ टागोरांची आणि त्यांची भेट झाली आणि महापुरुष एकमेकांना ओळखतात लगेच. जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकमान्यांनी अरविंदांना फक्त एकदा बघितलं, थोडा वेळ वार्तालाप केला आणि दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर सांगितलं की तुमची गीतेची पुस्तकं उघडा आणि तिथे जिथे श्री भगवान उवाचे लिहिलंय तिथे श्री बाजूला श्री अरविंद उवाचे लिहा. तसं रवींद्रनाथ टागोर यांनी माताजींना बघितलं, त्यांच्या क्षमता पुरेपूर ओळखल्या आणि टागोरांनी त्यांना आमंत्रण दिलं की माझं शांतिनिकेतन सांभाळायला या. शांतिनिकेतन सांभाळण्याचा विनंती त्यांनी केली श्रीमांना. पण श्रीमा यांचं ध्येय पक्क होतं. त्या म्हणाल्या नाही, श्री अरविंद यांच्या समवेत योग साधना करणे आणि एका ईश्वरी कार्याशी स्वतःला जोडून घेणे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी केलेल्या विनंतीला नम्रपणे नकार दिला. 1920 साल उजाडलं. पॉल रिचर्ड्स आणि श्रीमा या पुन्हा भारतामध्ये परत आल्या. त्या भारतामध्ये परत आल्या. धनुषकोडीला 2 नॉटिकल माइल्स अंतरावर जेव्हा त्या पॉंडेचेरी पासून 2 नॉटिकल माइल्स त्यांची बोट होती, त्यावेळेला एक विलक्षण अनुभूती त्यांना दिसली. त्या ठिकाणी त्या सांगतात की एका अरविंदांच्या उच्च चेतनेच्या वलयामध्ये माझा प्रवेश झाला. 2 नॉटिकल माइल्स पर्यंत अरविंदांच्या चेतनेचं वलय पसरलेलं होतं. आजही पॉंडेचेरीला योगाची साधना करणारा कोणीही योग साधक केला तर त्याला तिथे व्हायब्रेशन्स जाणवतात. पॉंडेचेरी पासून 2 नॉटिकल माइल्स पर्यंत त्यांची बोट होती. तेव्हा अरविंदांच्या प्रचंड योग चैतन्याचा अनुभव जो आहे तो त्यांना, ती स्पंदनं त्यांना जाणवली. श्री अरविंद असं म्हणायचे की माताजी माझ्या बरोबर योग साधना केल्यामुळे माझं कार्य द्विगुणित गतीने वाढलेलं आहे. द मदर या नावाने आश्रमात त्या प्रचलित झाल्या. माताजींनी माझ्या बरोबर योग साधना केल्यामुळे माझं कार्य द्विगुणित झालेलं आहे. माझं साध्य आता लवकर सिद्ध होईल. अनेक साधक वाढत गेले. 1926 ला साधकांना त्यांनी निरोप पाठवला. 24 नोव्हेंबर 1926 आश्रमातल्या सगळ्या साधकांना माताजींनी निरोप पाठवला की आजचा दिवस चुकवू नका. आज प्रत्येकाने आलंच पाहिजे योग साधनेसाठी, मेडिटेशनसाठी. सगळे आश्रमातले साधक एकत्र आले आणि त्यांना एका तेजोमयी वातावरणामध्ये एक तेज भरलेलं आहे असा अनुभव आला. श्री अरविंद समोर बसलेले, श्री माताजी समोर बसलेल्या सगळे आध्यात्मिक साधक आलेले आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकाला झाला.
काय विलक्षण आहे, त्या साधकाने लिहून ठेवलेलं ते सगळं. 24 नोव्हेंबर 1926 आसमंतामध्ये एक दिव्य दैवी चैतन्य भरलेलं आहे. कृष्ण चेतनेने सगळ्यांचं तन आणि मन मोहरून गेलेलं आहे. योग साधनेचा पहिला टप्पा सिद्ध झाला असं श्रीमाननी त्या दिवशी डिक्लेअर केलं की ज्या योग मानवाच्या कल्याणासाठी श्री अरविंद जी कठोर योग साधना करताय त्या योग साधनेचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. आणि म्हणून 24 नोव्हेंबर हा दिवस सिद्धी दिवस म्हणून आजही पाळला जातो. 24 नोव्हेंबर हा दिवस. पुढे 53 वर्ष या माऊलीने सगळं सांभाळलं. 1950 सावित्रीचं लेखन पूर्ण झालं तेव्हा श्री अरविंदांनी माताजींजवळ आपला निर्णय बोलून दाखवला की माझी देह सोडण्याची वेळ आलेली आहे. आता पुढच्या योग साधनेचा टप्पा हा सूक्ष्म शरीराने करावा लागणार आहे आणि त्यामुळे मला देह सोडायचा आहे. श्री माताजींना त्यांनी सांगितलं. तेव्हा सगळी आश्रमाची जबाबदारी आता तुला सांभाळावी लागेल पुढची सगळी. आणि 5 डिसेंबर 1950 अरविंदांनी देह सोडला. माताजींना हे सगळं माहिती होतं खूप दिवस अगोदर. आणि डॉक्टर सन्याल घोष यांनी त्यांना तपासलं. पण 5 दिवस आपण 7-8 तासामध्ये दुर्गंधी यायला लागते, पाणी परतायला लागतं. हे 5 दिवस तेजस्वी होते, अतिशय झोपलेलेच असं वाटायचं. त्यामुळे सन्याल घोष म्हणाले की मी यांना मृत्यू यांचा डिक्लेअर करू शकत नाही. हे योगी आहेत, केव्हा उठून बसतील. तेव्हा ध्यानावस्थेमध्ये गेल्या आणि त्यांनी विचारलं बाबूजी तुम्ही परत येणार आहात का. तेव्हा अरविंद म्हणाले नो, द सोल हॅज विथड्रॉन. आणि अरविंदांनी देह सोडला. पुढे माताजी हळूहळू थकत चालल्या शरीराने. तोपर्यंत सर्व साधकांमध्ये मिसळायच्या. शेवटी 72 सालापासून त्या फक्त टेरेसवर येऊन दर्शन द्यायच्या आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची कृपादृष्टी पडण्यासाठी सगळे साधक तिथे जमा व्हायचे आणि श्रीमा टेरेसवर येऊन त्यांना दर्शन द्यायच्या. त्यांची कृपादृष्टी सगळ्यांवरती पसरायची. 24 एप्रिल 1900 असं म्हणतात की दुःखामध्ये तर देवाचं स्मरण सगळेच करतात कारण त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे देवाला शरण सगळेच जातात. पण सुखामध्ये ईश्वराचं स्मरण करा तरच आपलं आरोहण होईल. म्हणजे त्यांनी एक एक गोष्ट जी सांगितलेली स्वतःच्या अनुभूतीमधून सावित्री आख्यानाच्या माध्यमातून ती खूप महत्वाची आहे. तेव्हा सुखात ईश्वराचं जर स्मरण केलं तरच आपलं आरोहण होईल. दुःख यातना यांच्यामध्ये सगळेच स्मरण करतात. मानव जर सुखात ईश्वराचं स्मरण करेल तर त्याला स्वतःचं स्वस्वरूप कळेल, त्याला स्वतःचं खरं स्वरूप कळेल आणि या जगामध्ये माझं प्रयोजन काय आहे, मी कशासाठी या जगामध्ये आलेलो हे कळेल. चिरंतनाला प्राप्त करण्याचं उद्दिष्ट हे त्याच्यामध्ये निर्माण होईल. एक एक शब्द, एक एक वाक्य त्यांचं किती महत्वाचं बघा. चिरंतनाला प्राप्त करण्याचं उद्दिष्ट त्याच्यात निर्माण होईल आणि त्याच्या हातून मग साधना घडेल. साधना त्याच्या हातून घडेल. नारदांच्या तोंडी खूप मोठं महान असं तत्वज्ञान सावित्री आख्यानामध्ये श्री अरविंद लिहितात. जीव जगत आणि जगदीश्वराचं नातं हे नारदांनी इथे उलगडून दाखवलेले की जीव जगत आणि जगदीश हे 3 पिलर्स आहेत महत्वाचे आणि यांचं परस्परांमध्ये नातं काय आहे तर हे नातं नारदांनी उलगडून दाखवलेलं आहे. खूप विस्तृत संवाद आहे, खूप मोठा संवाद आहे. मालती, अश्वपती आणि नारद यांच्यामध्ये नारदांच्या तोंडून श्री अरविंद तत्वज्ञान सांगतात. त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. नारदांच्या मुखातून श्री अरविंदांचं तत्वज्ञान हे इथे सावित्री आख्यानामध्ये येत आहे. नारद सांगतात आपणच आपल्या जन्माचं उद्दिष्ट ठरवत असतो कारण आपल्याला कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे आपल्या जन्माचं उद्दिष्ट आपण ठरवतो. त्या उद्दिष्टावर चालत असताना, उपासना करत असताना जी कर्म आपण करतो त्यातून आपलं प्रारब्ध घडतं आणि जे प्रारब्ध घडतं ते प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो.
म्हणजे पुन्हा कर्मबंध निर्माण होतात, परत त्याची कर्मफळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म, पुन्हा कर्मबंध निर्माण होतात. अशा प्रकारे जन्म मरणाचा फेरा हा सतत चालू आहे. मग ही साखळी जी आहे ही कुठेतरी तोडायची की नाही, श्री अरविंद प्रश्न विचारतात. नारदांच्या मुखातून हे सगळं तत्वज्ञान बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे चिरंतनाचा, ईश्वराचा शोध घेण्याचं ध्येय हे एकमेव ध्येय समोर ठेवलं तर ही साखळी तुटेल. म्हणजे कर्मबंधाची जी साखळी आहे ती कर्मबंधाची साखळी लाखो जन्म आपल्याला फिरवते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. मग ही साखळी तोडायची असेल तर काय केलं पाहिजे? ध्येय बदल, आपल्या गोलमध्ये चेंज केला पाहिजे. काय केला पाहिजे? चिरंतनाचा आणि ईश्वराचा शोध घेणं हे ध्येय असलं पाहिजे. याच्या उलट आपण आज मानव जर बघितला तर तो संसारात आणि भौतिक सुखामध्येच फक्त गुरफटलेला आहे आणि त्यामुळे तो कर्मबंधनाच्या जाळ्यात अडकतोय, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरतोय. त्यामुळे त्याला आत्मचैतन्य त्याचं झाकून गेलेलं आहे, त्याचं आत्मचैतन्य झाकून गेलेलं आहे. मग त्याने काय केलं पाहिजे? उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. निवड आपली, कर्माची निवड आपल्याला करण्याचं स्वातंत्र्य या मनुष्य योनीमध्ये देवाने दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण निवड करायची, आपण आपली निवड करायची आहे. त्यावर आपलं प्रारब्ध काय तयार होईल हे अवलंबून आहे. जीव आपल्या आकांक्षा, इच्छा आणि वासनांनी चैतन्याला झाकून टाकतोय, आपल्या आत्मचैतन्याला, आणि हेच त्याच्या जीवनातल्या दुःखाचं कारण आहे. अश्वपती खूप सुंदर प्रश्न विचारतो नारदांना की जीव जर चैतन्याला झाकून टाकतो असं तुम्ही म्हणता तर याचा अर्थ जीव मोठा झाला, चैतन्य लहान झालं. चैतन्याला पृष्ठावर आणण्यासाठी काय केलं पाहिजे? जीव मोठा की चैतन्य मोठा? इथे ही खूप मोठी चर्चा तत्वज्ञानाची रंगलेली आहे आणि नारद त्याला अतिशय समर्पक उत्तर देतात. नारद अश्वपतीला सांगतात की अनंत शांत बनून जीवाच्या हृदयात उतरलेलं आहे. अनंताला दोन्ही रूप आहेत. अनंताचं काय वर्णन केलंय वेदांमध्ये ऋषींनी? तर महतो महीयान अनुर अनियान असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तो मोठ्यातला मोठा आहे आणि अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. महतो महीयान आणि अनुर अनियान असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अनंत हे शांत बनून जीवाच्या हृदयात उतरलेलं आहे. त्यामुळे मानव्य हे स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि वासना यांच्या महापुरात त्या आत्मचैतन्याला झाकतं, कारण ते सूक्ष्म रूपात जीवाच्या हृदयात आलेले आहे. आणि त्यामुळे मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो, त्याचा अहंकार वाढतो, त्याला असं वाटतं की मीच सगळं काही करतोय आणि त्यामुळे कर्मबंधाच्या जाळ्यात तो अडकतोय. मग त्यातून सुटण्याचा मार्ग काय? तर नारद त्याच्यावरती उत्तर देतात. तिथे नारदांच्या भूमिकेत अरविंद आलेले. सुरुवातीला ते अश्वपतीच्या भूमिकेत होते, नंतर ते सावित्रीच्या भूमिकेत, आता ते नारदांच्या भूमिकेत आहेत. ते सांगतात की या कर्मबंधाच्या जाळ्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताला संपूर्ण शरणागती, टोटल सरेंडरनेस, पूर्ण समर्पण असा शब्द श्री अरविंद वापरतात. तेव्हा प्रारब्ध हे भोगावंच लागतं आपल्याला, परंतु जे जे काही आपण केलेलं आहे ते सगळं त्याला अर्पण करायचं. हा टोटल सरेंडरनेसचा मार्ग आहे. जे आपण केलेलं आहे ते सगळं त्याला अर्पण करायचं. भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे देवाने सांगितलेला. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुर्ष्व मदर्पणम्. जे जे तू करशील ते सगळं मला अर्पण कर, तर तू या कर्मबंधाच्या जाळ्यातून सुटशील. याला भगवंतांनी नाव दिलेलं निष्काम कर्मयोग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मावरती तुझा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर नाही. त्यामुळे कर्माचं फळ तुला मिळेल, पण त्या कर्माच्या फळाकडे पाहून कर्म करू नको. कारण काय होईल, तुझा कर्मावरचा फोकस जो आहे तो हलेल.
म्हणून भगवंत सांगतात की यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यस्य कौंतेय तत्कुर्ष्व मदर्पणम. जे जे तू करशील ते सगळं मला अर्पण कर. आता इथे आधुनिक समीक्षक यांनी भगवद्गीतेची सुद्धा समीक्षा केलेली आणि त्यामुळे त्यांची समीक्षा वाचली की अशी चीड येते आणि त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की भगवद्गीता समजून घेण्याची प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये होते. त्यावेळेला आपल्याकडे स्मृती लिहिल्या गेल्या, उपनिषद लिहिले गेले. त्याच्याही अगोदर आपण किती पुढे होतो त्यांच्या, हे लक्षात ठेवा. त्यांनी आपल्याला हिणवलं. ब्रिटिशांनी 200 वर्ष सतत आपल्याला सांगितलं की तुम्हाला इतिहासच नाहीये, तुम्हाला इतिहासच नाहीये, तुमचा इतिहास म्हणजे सगळ्या वेड्यांचा इतिहास आहे. वेद उपनिषद वाचण्यापेक्षा डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचा. इज इंडिया सिव्हिलाइज नावाचं एक पुस्तक आहे. माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून मी ते वाचलं. रक्त उकळ्या मारतं ते पुस्तक वाचल्यानंतर. मूर्खांनी लिहिलेले पुस्तक आहे ते. इज इंडिया सिव्हिलाइज्ड. गुरुकुलात जात असत ते. आज शिक्षक पगाराच्या आकड्याकडे पाहून खडू हातात घेतो. त्यामुळे आजचा शिक्षक हा मजूर झालेला आहे. तो विद्यार्थ्यांमध्ये तेजस्विता कशी निर्माण करेल. तर त्यावेळेला माझे गुरु असं म्हणतात की संपूर्ण चुकी द्रोणाचार्यांची नाहीये, चुकी त्या समाजाची आहे. ज्या समाजाने द्रोणाचार्यांसारख्या इतक्या मोठ्या विद्वानाचं अधःपतन होऊ दिलं. समाजाने द्यायला पाहिजे होतं त्यांना, द्रोणाचार्यांना. समाजाने त्यांना लाचार होऊ द्यायला नको होतं. समाजातल्या श्रीमंतांची ही त्या दिल्लीच्या आश्रमात सुद्धा ती शाळा बघितलेली आहे, मुलींची शाळा. तिथे काय नाव आहे, मदर स्कूल काहीतरी आहे त्या मुलींची. हा, मीरांबिका स्कूल. इतकी सुंदर आहे शाळा, अप्रतिम. त्यांना ज्या पद्धतीचं एज्युकेशन तिथे दिलं जात आहे ते पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतं. दिल्ली आश्रमात जरूर जा. परत तुम्ही दिल्लीला जाल तर ते, मी प्रत्येक वेळेला जातो तेव्हा 2-3 दिवस तिथे थांबतो, तो आनंद घेतो. तिथे गेल्यानंतर आपलं स्वागत तिथे मोर करतात. मोर सकाळी 4-4:30ला जाग येते मोरांच्या केकावलीने. तिथे मोर आपोआप आलेले आणि ते सकाळी असे सुंदर ओरडतात, त्याने जाग येते. आणि मग मी मॉर्निंग वॉकला निघतो, सगळ्या आश्रमाला फेरी मारतो. 27 एकरचा आश्रम आहे आणि मग त्याला फेरी मारली ना की ते मोर माझ्या बरोबर असतात. माझ्याकडे त्याचे 33 एकर. हा, 33 एकर, 33 एकर आहे. हा, तर तिथे ते मोर वास्तव्याला आलेले आहेत, त्यांना कोणी आणलेलं नाहीये आणि ते मस्त मॉर्निंग वॉक करत येतात. मी बऱ्याच वेळा त्यांना ते दाणे घेऊन खायला देतो. माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत. मी त्यांना माझे निळे मित्र असं नाव दिलेलं, माय ब्लू फ्रेंड्स असं नाव दिलेलं. आणि खरंच ते मॉर्निंग वॉक करताना माझी सोबत करतात. हा अनुभव घेण्यासाठी मी आश्रमात दरवेळेला सरांना मी सांगतो की माझं रिझर्वेशन 2 दिवस उशिराचं करा, कारण मला 2 दिवस आश्रमात राहायचं आहे. जितके क्षण मी राहील, वास्तव्य करेल, ते क्षण म्हणजे माझी शिदोरी आहे. तर त्यामुळे दिल्ली आश्रमाला तुम्ही जरूर भेट द्या. ते बघा सगळं तिथलं दृश्य. एक अलौकिक कार्य जगाच्या व्यासपीठावर कसं उभं राहत आहे. असो, तेव्हा अशा पद्धतीने आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे काय, तर टोटल सरेंडरनेस. यत् करोषि यदश्नासी. देवाने गीतेत सांगितलं तू जे जे केलेले ते मला समर्पित कर. आता आधुनिक समीक्षकांनी याच्यावर टीका केली. ते काय करतात, ते म्हणतात तुमचा देव तुमच्याकडे कर्म मागतो. कारण यत् करोषि यदश्नासी या श्लोकाचा अर्थ काय, कर्म मला अर्पण कर. तू जे काही कर्म करशील ते कर्म तू मला अर्पण कर. म्हणजे तुमचा देव कर्म मागतो. मागणी कोण करतं, डिमांड कोण करतं, ज्याच्याकडे डेफिशियन्सी असते तो डिमांड करतो. ज्याच्याकडे कमतरता असते तो मागणी करतो. आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता झाली तर आपण पाणी मागतो. अन्नाची कमतरता झाली तर आपण अन्न मागतो. त्याच्याकडे कर्माची कमतरता आहे तुमच्या ईश्वराकडे आणि म्हणून तो कर्म मागतोय. हे आधुनिक जीवनात जे जे काही कर्म मी केलेलं आहे ते सगळं भगवंता तुला अर्पण. इदम न मम, माझं नाहीये हे,
मी सुद्धा माझं व्याख्यान दिल्यानंतर जेव्हा जातो तेव्हा इथे अरविंदांची प्रतिमा आहे, त्यांना सांगतो की हे तुमचं आहे, माझं नाहीच आहे, हे तुमचं आहे, तुम्ही घेऊन टाका. कारण माझ्याजवळ ठेवलं तर जड होईल ते, आपण सामान्य आहोत. त्यामुळे कर्म आपल्याजवळ ठेवायची नाही, ती त्याला देऊन टाकायची. छोटंसं जरी सत्कर्म केलं तरी ते त्याला देऊन टाकायचं. नाहीतर काय करतं, सत्कर्म अहंकार वाढवतं. कित्येक असे लोक आहेत समाजामध्ये, त्यांनी सुरुवातीला खूप चांगली कामं केली, पण ईश्वराला समर्पण न केल्यामुळे नंतर त्यांचा अहंकार वाढला. एक तर सामाजिक कार्य असं आहे, मी नाव घेत नाही त्याचं, पण खूप मोठं सामाजिक कार्य, विश्वातले लोक येऊन त्याचा अभ्यास करतात. कुष्ठरोग्यांसाठी इतकं मोठं सामाजिक कार्य त्या महामानवाने उभं केलं, पण तो महामानव ईश्वराला मानत नव्हता. ही त्याची सगळ्यात मोठी चूक. इथे बसून मी बोलतोय. आणि म्हणून आज त्या कार्याची लखतर झालेली, इतकं पॉलिटिक्स घुसलं त्या कार्यामध्ये, पुढच्या पिढ्या सगळ्या खराब. आज ते कार्य जाऊन बघा, त्या कार्याची लखतर निघालेली सगळी. कारण रामदास स्वामींनी लिहिलेले कार्य कोणतं टिकतं, तेथे अधिष्ठान पाहिजे ईश्वराची. इथे बसून मी बोलतोय, खाली बसून बोलण्याची हिंमत नाही. मोठा माणूस होता तो, खूप नमस्कार आहे त्याला, पण त्याच्या जीवनातली चूक एकच, त्याने ईश्वराला मानलं नाही, नास्तिक होता तो. आणि म्हणून ते कार्य टिकणारच नाही कधी. कारण हे समर्थांनी सांगितलेले की ज्या कार्याच्या पायात ईश्वर आहे तेच टिकेल, तेथे पाहिजे अधिष्ठान ईश्वराचे. तेव्हा मोठं कार्य, त्याला नमस्कार आहे आपला, परंतु ईश्वराचा अधिष्ठान नसल्यामुळे अशी स्थिती झालेली. देव करो आणि पुन्हा ऊर्जित अवस्था त्याला प्राप्त हो, अशी प्रार्थना आपण करू. कारण कार्य खूप महान आहे. काय म्हणतात, केलेलं कर्म जे आहे ते समर्पित करा. कारण ते समर्पित केलं तर टोटल सरेंडरनेस येईल. आता इथे सावित्री सांगते की मी मनाने सत्यवानाशी लग्न केलेलं आहे, त्यामुळे आता हा पर्याय शिल्लकच नाही माझ्याकडे की दुसरा वर शोध. त्यामुळे मी वर संशोधन करणार नाही, मी सत्यवानाकडे जाईल आणि त्याच्याशी विवाह करेल. आणि सगळ्यांची परवानगी. मग नारद सांगतात की तिला जाऊ द्या, तिला जाऊ द्या, कारण तिच्या हातून आणि सत्यवानाच्या हातून पुढे काय होईल मलाही माहीत नाही, परंतु तिच्या हातून आणि सत्यवानाच्या हातून खूप मोठं मानवी कल्याणाचं कार्य होणार आहे, इतकं मात्र मी सांगतो. तिला आशीर्वाद देतो, तिला कोणी थांबू नका. एवढं मात्र खरं आहे की सत्यवानाचा मृत्यू अटळ आहे. लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्याला मृत्यू घेऊन जाणार आहे. पुढे काय होईल ईश्वराच्या हातात आहे ते सगळं. ईश्वर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, तो काही करू शकतो, तो प्रारब्ध बदलवू सुद्धा शकतो. त्यामुळे तिला जाऊ द्या, तिला कोणी थांबवू नका. अशा रीतीने सावित्री सत्यवानाकडे परत येते, त्याच्याशी विवाह करते आणि सावित्री ही सत्यवानाच्या झोपडीत राहायला येते. आता मूलतः सावित्री बुद्धिवान आहे, सत्यवान आहे, शीलवान आहे आणि म्हणून सावित्री सर्वत्र प्रेमाची पखरण करते. त्या झोपडीत राहणाऱ्या सगळ्या मानवांवर तर करतेच, म्हणजे सासू सासरे सत्यवान या सगळ्यांवरती अतिशय प्रेमाची पखरण करते. बर का, माया करते, जगन्माताच आहे ती, त्यामुळे तिचा स्वभावच आहे माया करणे. पण आजूबाजूच्या पशुपक्ष्यांवर आणि झाडांवर सुद्धा ती माया करते. त्याचं वर्णन आहे खूप सुंदर केले. ते सगळे पशुपक्षी, ते सगळे झाडं सुद्धा आतुरतेने तिची वाट पाहत असतात रोज. अशा रीतीने सावित्री आपल्या दिव्य प्रेमाने झोपडीचा राजवाडा करते. पशुपक्षी आपल्यातला वैरभाव विसरून जातात. पतंजलींनी योगसूत्र लिहिलेले आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा. अहिंसा जर खऱ्या अर्थाने तिचं पालन केलं तर आजूबाजूला जे येतात त्यांच्यातला सुद्धा वैरभाव निघून जातो. म्हणून पूर्वीच्या काळी अशी चित्र होती की ऋषी बसलेले, एके ठिकाणी गाय चरते आणि शेजारीच वाघ आणि सिंह आहे, कारण त्यांच्यातला वैरभाव निघून गेलेला आहे. आणि याचं कारण पतंजलीने सांगितलेलं आहे.
अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा. सावित्री झोपडीचा राजवाडा करते. पशु पक्षी सगळा वैरभाव विसरून या प्रेमाच्या अंगणामध्ये नांदायला येतात. अतिशय सुंदर दिवसांमागून दिवस जात आहेत. सगळेजण आनंदात आहेत. सासू सासरे इतकी चांगली सून मिळाली म्हणून आनंदामध्ये आहे. सत्यवान इतकी चांगली पत्नी मिळाली, सौंदर्यवती आहे, बुद्धिमान आहे, शीलवान आहे, सत्यवान आहे आणि म्हणून सत्यवान देखील स्वतःच्या भाग्याचा हेवा करतोय. परंतु सावित्री मात्र आतून दुःखी आहे. का? कारण तिला सत्यवानाचा मृत्यू जवळ येत चाललाय याची जाणीव आहे. अंतरात्म्यातून आवाज येतो. ती दिवसभर ती खूप आनंदाने वावरते, आनंदाचा मुखवटा घेऊन ती वावरते, पण रात्री ती एकांतामध्ये ती रडते. सावित्री रात्री एकांतात रडते कारण तिचा पती सत्यवान त्याचा मृत्यू जवळ येत चाललाय या भविष्य कथनाची जाणीव तिला आहे. नारदांनी सांगितलेलं भविष्य खोटं होणार नाही आणि त्यामुळे सत्यवानाचा मृत्यू जवळ येत चाललाय हे तिला कळतंय म्हणून ती रडते. एक दिवस तिच्या अंतरात्म्यामधून आवाज येतो की तू रडत काय बसलीस? सावित्री, तू रडत काय बसलेली आहेस? तुझा जन्म रडण्यासाठी नाहीये हे तुला ठाऊक आहे का? अंतरात्म्यातून आलेला आवाज. सावित्री, तू रडत काय बसलेली आहेस? रडण्यासाठी तुझा जन्म नाहीये. मग उठ, मृत्यूवर विजय मिळव. कारण मृत्यूवर विजय मिळवण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. तू लढण्यासाठी सिद्ध हो. म्हणजे जसं अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगून श्रीकृष्णाने उभं केलं, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया, तसं सावित्रीला सांगितलं, उठ, लढण्यासाठी सिद्ध हो, युद्धाय कृतनिश्चय. सावित्री त्यावर म्हणते की मी तर एक असहाय्य मानवे, मी कसं काय मृत्यूला जिंकू? मी तर एक असहाय्य मानवे, मी काय करू शकणार आहे? मी मृत्यूला कसं काय जिंकू शकणार आहे? अंतरात्मा परत तिला साथ घालतो, तिला तिच्या स्वस्वरूपाची जाणीव करून देतो. तुझं खरं स्वरूप काय? तू जगन्मातेचा अवतार आहेस. तुझ्यातलं स्वसामर्थ्य जे आहे ते समजून घे. मृत्यू तुझ्या दृष्टीने काहीच नाही. सत्यवानाच्या सोबत तुला एक महान कार्य करायचंय. त्यासाठी तू या जगामध्ये आलेली आहेस. तू उठ आणि साधनेला लाग. श्री अरविंद इथे आपल्या कठोर साधनेचं संपूर्ण स्वरूप उलगडून दाखवतात. साधना म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे काय? साधना कशी करायची असते? साधना करायची म्हणजे काय काय साधना जवळ बाळगायची हे लहान सहान बारीक सारीक सगळे तपशील सावित्रीमध्ये श्री अरविंदांनी लिहिलेले आहेत. खूप सुंदर आहे. स्वतःमध्ये परिवर्तन करणं हे साधनेमधली सगळ्यात महत्वाची पायरी आहे. मग ते स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं? तर मानवाला स्वतःच्या 3 स्तरांवर परिवर्तन करावं लागेल. मी अगदी थोडक्यात सांगतोय, श्री अरविंदांनी खूप विस्तृतपणे हे लिहिलेले. 3 स्तरांवरती मानवाला स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. शरीर, प्राण आणि मन. म्हणजे आवर बॉडी, आवर प्राणा आणि आवर माइंड. शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. याला टोटल ट्रान्सफॉर्मेशन असा शब्द श्री अरविंदांनी वापरलेला आहे. या 3 स्तरांवरती परिवर्तन करा. याच्यात फक्त एकातच परिवर्तन केलं किंवा दोघातच परिवर्तन केलं आणि एक तसंच राहिलं. म्हणजे उदाहरणार्थ शरीरामध्ये परिवर्तन केलं, प्राणामध्ये परिवर्तन केलं, पण मन संकुचित राहिलं तर काय होईल? मन त्या दोघांना खेचून घेईल परत खाली. श्री अरविंदांनी खूप सुंदर अनालिसिस केलेलं. सायमल्टेनियसली या तिघांमध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागेल. एकाच वेळेला शरीरामध्ये, त्याच वेळेला प्राणामध्ये आणि त्याच वेळेला मनामध्ये. आणि त्यासाठी काय काय करायचं याचे सगळे उपाय लिहून ठेवलेले आहेत सावित्रीमध्ये. की शरीरात परिवर्तन कसं करायचं, प्राणामध्ये परिवर्तन कसं करायचं आणि मनामध्ये परिवर्तन कसं करायचं. या तिघांमध्ये उत्क्रांती करणं हे अध्यात्मामध्ये आवश्यक आहे.
स्वस्वरूपाची जाण करावी लागेल. मी ईश्वराचा अंश आहे आणि म्हणून सतत या तिघांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. या तिघांमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी सक्षम आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की शरीर सुदृढ ठेवा, योग साधना करा, विकारमुक्त शरीर. मग त्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग करा, योगाचा उपयोग करा, आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे, मैदानी खेळ, व्यायाम, योग आणि शुद्धिक्रिया. 22 प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत. हठयोगामध्ये 6 शुद्धिक्रियांचं वर्णन केलेलं आहे. धौतिर्बस्तिस तथा नेती, नवलिकम त्राटकम तथा कपालभातीश्चैतानी षट्कर्मानी प्रचक्षते. 6 प्रकारच्या शुद्धिक्रियांचं वर्णन हठयोगात केलेलं आहे. पण प्रत्येक शुद्धिक्रियांना अनेक उपक्रिया आहेत. धौतिर्बस्तिस तथा नेती, नवलिकम त्राटकम तथा कपालभातीश्चैतानी षट्कर्मानी प्रचक्षते. या 6 प्रकारच्या शुद्धिक्रियांना षटकर्म म्हणतात. परंतु त्याचे उपप्रकार आहेत. ते सगळे उपप्रकार मिळून 22 प्रकारच्या शुद्धिक्रिया होतात. या सगळ्या शुद्धिक्रिया जर आपण केल्या आजारीच पडणार नाही आपण कधी. काही जण म्हणतात ना, मला ऍसिडिटी आहे, हायपर ऍसिडिटी. दर 8 दिवसाला वमन करा ना. इतकी सोपी शुद्धिक्रिया आहे. हनुमान आसनामध्ये बसा. मला 6 ग्लास लागतात पाणी. तुमचे कदाचित प्रमाण वेगळं असेल, काहींना कमी लागेल, पण 6 ग्लासामध्ये इथपर्यंत पाणी येतं. थोडंसं कोमट पाणी करायचं, त्यात सैंधव मीठ घालायचं चमच्यावर आणि हनुमान आसनामध्ये बसायचं आणि ते पाणी गटगट 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 पिऊन घ्यायचं. एका ग्लासामध्ये दुसरा ग्लास. मी काय करतो त्यावेळेला भीमरूपी हे स्तोत्र म्हणतो मनातल्या मनात, आणि ते पाणी केव्हा पिलं जातं कळतच नाही. 6 ग्लास पहिले की इथपर्यंत पाणी येतं. आणि मग बाथरूम मध्ये जा, खाली ओंजो. सगळ्यांचा आग्रह श्री अरविंदांनी धरलेला आहे. उच्च चेतनेला धारण करण्यासाठी शरीर सक्षम असलं पाहिजे सर्वप्रथम. त्यानंतर प्राण आणि मन हे 2 साइड्स ऑफ द सेम कॉइन आहे. श्री अरविंद म्हणतात एक क्षुब्ध झालं तर दुसरं क्षुब्ध होतं, प्राण आणि मन. त्यामुळे प्राणायाम करा. प्राणाचं नियोजन करण्यासाठी प्राणायाम त्यांनी करा आणि मनाला शांत करण्यासाठी, मनाला प्रसन्न करण्यासाठी मेडिटेशन करा, ध्यान करा. मग ती कुठली पद्धत वापरा, परंतु प्राणायाम आणि ध्यानाचा आग्रह म्हणजे योगासनं, प्राणायाम आणि ध्यान कुठल्याही पद्धतीने करा. पण हे तिन्ही गोष्टी शरीर, प्राण आणि मन या तिघांमध्ये उत्क्रांती करायची ना आपल्याला. त्यामुळे योगासनं, प्राणायाम आणि ध्यान याचा आग्रह श्री अरविंदांनी धरलेला आहे. अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी त्यांनी 4 उपाय सांगितले. अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी 1 श्वासानुसंधान म्हणजे श्वासावरती लक्ष एकाग्र करायचं आणि त्या पद्धतीने श्वास घ्यायचे. 2 नादानुसंधान, शांत जागे बसायचं आणि नाद ऐकायचे. डावा कान जो आहे तो अंगठ्याने असा बंद करायचा, षण्मुखी मुद्रा बांधायची आणि उजवा अंगठा जो आहे तो थोडा ढिल्ला करायचा आणि हळूहळू दिव्य ध्वनी ऐकायला येतात. त्याला म्हणतात नादानुसंधान. श्वासानुसंधान, नादानुसंधान किंवा मंत्र साधना. मंत्र आहे, काही मंत्र ध्वन्यात्मक मंत्र आहे आणि काही मंत्र अर्थात्मक मंत्र आहे. उदाहरणार्थ ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हा अर्थात्मक मंत्र आहे, याला अर्थ आहे. आणि काही मंत्र असे त्यांना अर्थ नाहीये, फक्त विशिष्ट पद्धतीने ध्वनीचा उच्चार करता. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै हा देवीचा मंत्र आहे. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चै अत्यंत शक्तिशाली मंत्र, याला अर्थ नाहीये काहीच, पण ऋषींनी ध्वनीची रचना केली. त्या पद्धतीने म्हटला तो त्या शक्तीच्या लहरी निर्माण होतात आतमध्ये. त्यामुळे मंत्र साधना श्री अरविंदांनी सांगितली. आणि नामजप, नामजपामध्ये खूप ताकद आहे, त्यामुळे नामजप करा.
तर असे 4 उपाय त्यांनी अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी आणि मनाची उत्क्रांती करण्यासाठी सांगितले. मग त्या मनाची उत्क्रांती करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, अगोदर आपला आहार शुद्ध करा. आपला आहार शुद्ध केला पाहिजे. म्हणजे आपण जर चुकीचं काही खात असू तर ते बंद करा, आपला आहार शुद्ध करा. आणि मग त्यातही पुढे श्री अरविंद असं सांगतात की पंचेंद्रियांचा आहार शुद्ध करा. म्हणजे डोळ्याचा आहार शुद्ध करा, चांगलं पहा. कानाचा आहार शुद्ध करा, चांगला ऐका. नाकाचा आहार शुद्ध करा, चांगला गंध घ्या. जिभेचा आहार शुद्ध करा, चांगले स्वाद घ्या. पंचेंद्रियांचा आहार मनाच्या शुद्धीकरणासाठी सांगितलेला आहे. फॉर प्युरिफिकेशन ऑफ माइंड आपल्या पंचेंद्रियांचा आहार शुद्ध करायला पाहिजे. अशा रीतीने हे सगळे उपाय सांगितलेले आहेत. खूप आहे अजून विस्तृत सांगण्यासारखं, पण आपल्याला थोडक्यात हे सगळं आवरायचं आहे. सावित्री हा सगळा योग करते. सावित्री ही सगळी साधना करते. सावित्री अत्यंत कठोर साधनेला सुरुवात करते. अंतरात्म्यातून ईश्वर तिला मार्गदर्शन करतो. आणि सावित्री ही जगन्माताच आहे. तिला स्वस्वरूपाची ओळख पटते आणि साधना करत करत ती पुढे जाते. आत्मसाक्षात्कार होतो. पुढे ती विश्वात्मक होते. अश्वपतीला जसा साक्षात्कार झालेला आहे तसाच तो तिला झाला आहे. आणि अशी योग साधना करत करत सर्वोच्च साधने, ईश्वराच्या उच्च साधनेपर्यंत सावित्री जाते आणि सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस उजाडतो. तो दिवस उजाडतो, सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस. सकाळी लवकर उठून सगळं घरातलं सावित्री आवरते. सासू सासऱ्यांची परवानगी घेते आणि सत्यवानाबरोबर लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाते. लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाते. एका झाडाखाली बसते आणि सत्यवान त्या झाडावर चढतो लाकूड तोडण्यासाठी. लाकूड तोडण्यास प्रारंभ करतो तेव्हा त्याच्या छातीमध्ये कळ येते. त्याच्या छातीत कळ येते तेव्हा तो खाली उतरतो आणि सावित्रीला म्हणतो की माझं मस्तक मांडीवरती घे, मला अस्वस्थ वाटतंय, मला कसं तरी होत आहे. त्यामुळे सावित्री तू माझं मस्तक तुझ्या मांडीवरती घे. सावित्री मला जवळ घे. सावित्री तिच्या लक्षात येते हे सगळं. त्याच्या छातीत कळ आलेली. सावित्री सत्यवानाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेते. मृत्यू सत्यवानाच्या जवळ आलेला आहे. मृत्यू समोर आलेला आहे. सावित्रीला समोर एक काळी आकृती दिसू लागते. ती यमाची आकृती आहे. तो यम सत्यवानाला, आता हे दैवी पुरुष आहेत त्यामुळे यांना हे सगळं दिसतंय है ना. तर तो यम त्याला दिसतोय समोर. साक्षात यम मृत्यू देवता आपले पाश घेऊन आलेली आहे आणि ती आपले पाश सत्यवानाच्या गळ्यात टाकते. तो यम सत्यवानाच्या गळ्यामध्ये तो पाश टाकतो आणि आपल्याबरोबर सत्यवानाला घेऊन चाललेला आहे. आता सावित्री त्याच्या मागोमाग चालली आहे. सावित्री नक्की करते की या सत्यवानाला, मृत्यूला जिंकून मला परत आणायचंय. कारण सत्यवानाच्या सोबतीने मला खूप मोठं मानवी कल्याणाचं ईश्वरी कार्य उभं करायचंय. आणि म्हणून ती शांतपणे चालायला लागते. यम तिला ताकीद देतो की हे मर्त्य मानवा बाजूला हो, सत्यवानाला घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे. तो पाश गळ्यात टाकतो आणि त्याला घेऊन चाललेला आहे. सावित्री त्याच्या मागे चालू लागते. यम तिला धमकावतो. सुरुवातीला यम तिला धमकावतो, हे मर्त्य मानवा तू कोण आहेस? माझ्या मागोमाग आतापर्यंत कोणी मानव येण्याची हिंमत करू शकला नाही. तू का माझ्या मागोमाग येतेस? माझ्या मागे काय येतेस? सावित्री काहीच बोलत नाही. शांतपणे ती यमाच्या मागे चाललेली, त्याच्या मागे चाललेली. यम भयंकर अंधारातून प्रवास करतोय. यम आश्चर्यचकित होतो की इथपर्यंत तो कोणीच मर्त्य मानव आतापर्यंत आलेला नाही. माझ्या मागे येण्याची हिंमत कोणीच केलेली नाही. या अंधारात सुद्धा प्रवास करत ही आलेली. तो तिला विचारतो तू कोण आहेस? एक मानव माझ्या मागे येण्याची हिंमत करतेस, तू कोण आहे माहिती का तुला? एक क्षुद्र मानव आहे. यम तिला सांगतो. हे अप्रतिम संवाद आहे. सावित्री वाचताना देहभान हरवून जातं अशी स्थिती येते. हे मर्त्य मानवा तू कोण आहेस माहितीये का? तू एक क्षुद्र मानव आहे. तू एक विचार शक्तीचं ढेकूळ आहे फक्त.
तू विचारशक्ती असलेलं ढेकूळ आहे, मातीचं ढेकूळ, तेव्हा तू बाजूला हो. सावित्री त्याला सांगते, मी नुसतं मातीचं ढेकूळ नाहीये, मी विचारशक्ती असलेलं नुसतं मातीचं ढेकूळ नाहीये, माझ्यामध्ये आत्मबलाचं तेज आहे. मी मातीचं ढेकूळ नाहीये, फक्त माझ्यामध्ये आत्मबलाचं तेज आहे. यम आणखी पुढे चाललेला आहे. अशा प्रांतामध्ये प्रवेश होतो की जिथे आतापर्यंत कोणीच यमाच्या मागे गेलेलं नाही. मग अशा वेळेला यम तिचं कौतुक करतो की अरे बापरे, काय तुझी जिद्द आहे, इतक्या वेळा मी तुला धमकावलं, इतक्या वेळा मी तुला तुझ्या क्षुद्रत्वाची जाणीव करून दिली, पण तू तुझ्या निश्चयापासून हटायला तयार नाही. तुझ्यामध्ये आत्मबलाचं विलक्षण तेज आहे म्हणून तू इथपर्यंत आलेली. कारण इथपर्यंत कोणी मानव आतापर्यंत आलेलं नाही. तुझं कौतुक आहे, तुझं कौतुक आहे. मी तुला वर देतो, वर माग. सावित्री 2 वर मागून घेते. 1, माझ्या सासऱ्यांचे डोळे परत दे. आता हे मर्त्य डोळे नाहीयेत, म्हणजे सासरा अज्ञानाच्या अंधकारात जो हरवलेला आहे त्याला ज्ञानी कर, असा अर्थ घेतला पाहिजे इथे आपण. त्यामुळे ती डोळे मागून घेते सासऱ्यांचे आणि त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत दे. याचा अर्थ असा की ते आत्मराज्यातून बाहेर पडलेले आहेत, त्यांना स्वतःच्या स्वरूपाची ओळख नाहीये, त्यांना ते भान परत येऊ दे. स्वस्वरूपामध्ये त्यांना प्रतिष्ठित कर, त्यांना डोळस कर, त्यांना ज्ञानी कर, असे वरती मागून घेते. स्वतःसाठी काहीच मागत नाही. यम सांगतो, ठीक आहे, हे वर मी तुला देतो, पण आता मात्र तू थांब, इथून पुढे तुला प्रवेश नाही. आता तू थांब, तू परत जा इथून. तू कशासाठी धडपडते? तुझं काय सत्यवानावरती खूप प्रेम आहे, त्या प्रेमासाठी तू धडपडते. तुला सत्यवान कशासाठी हवाय? प्रेमासाठीच ना. प्रेम म्हणजे काय? अरे प्रेम भी सब झूठ आहे. हे प्रेम म्हणजे फक्त वासना आहे, वासना, शरीराची वासना, आणि त्याला आपण प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं. प्रेम खोटं आहे, जगात प्रेम नसतंच. यम तिला सांगतोय, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे फक्त शरीराची भूक, आणि त्याच्यात माणूस गुरफटलेला आहे, त्याला तो प्रेम समजतोय. आज ना उद्या तू सत्यवानाला विसरून जाशील. तू बघ, माझा आई, माझ्या सांगण्यावर विश्वास ठेव, परत जा. थोडे दिवस गेले की तू विसरशील सत्यवानाला, तेव्हा तू परत जा, नव्या जीवनाला सुरुवात कर. प्रेम कधीही शाश्वत नसतं, प्रेम कधीही टिकाऊ नसतं. कालांतराने प्रेमातली गहनता कमी होते. प्रेमातली गहनता जी आहे ती कमी होते, त्याच्यातल्या उणिवा आणि कमतरता जाणवतात. एका राजाचा राजपुत्र एका मुलीवर खूप, असं तुला वाटतंय का? पण ही फक्त शारीरिक भूक आहे. तू थोड्याच दिवसात सत्यवानाला विसरून जाशील, परत जा. काही शाश्वत नसतं. कालांतराने प्रेमातली गहनता कमी होते, त्यामुळे तू परत जा. गंमत म्हणून सांगतो की लग्नाच्या अगोदर एंगेजमेंट जेव्हा होते, यम तिला सांगतोय, सत्यवानाला मी नेतो, प्रेम शाश्वत आहे याचा आभास कायम राहील, तू जा परत. सावित्री म्हणते, माझं प्रेम हे फक्त शरीर सुखासाठी नाहीये, फक्त शरीर सुखासाठी माझं प्रेम नाही. माझं प्रेम हे ईश्वराकडून आलेलं, ते त्याच्याकडेच परत जाईल. ते प्रेम नेण्याचा अधिकार तुला नाहीये, कारण ते ईश्वराकडून आलेलं प्रेम आहे. एका महान ईश्वरी कार्यासाठी आम्ही दोघं आलेलो आहोत. त्यामुळे सत्यवानाला मला परत दे, आणि हे तुला दिलंच पाहिजे. ईश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध तुला सुद्धा जाता येणार नाही. मला सत्यवान हवाय, मानवतेचं ऊर्ध्वारोहण करण्यासाठी, चेतनेचं ऊर्ध्वारोहण करण्यासाठी, पृथ्वीचा कायापालट करण्यासाठी मला सत्यवान हवाय. यम हसतो. यम म्हणतो, तू तर प्रेमालाच ईश्वर केलंस. नुसत्या प्रेमाने हे जग जिंकून घेता येईल असं तुला वाटतं का? मी साक्षात कोण आहे माहिती का तुला? मी मृत्यू देवत आहे. अशी मी अनेक जगतं बघितलेली. ही अनेक जगतं मी माझ्या सामर्थ्याने नष्ट करतो. तेव्हा ही जगतं सगळी नष्ट करतो मी. हे नष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. सावित्री म्हणते,
तू नष्ट केलेली जगत पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे. तू नष्ट केलेली जगत पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे. यम म्हणतो पण हा ईश्वरी कायदा आहे, मृत्यू आला तर त्याला घेऊन गेलंच पाहिजे, हा ईश्वराचा कायदा आहे. सावित्री सांगते हा कायदा माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. हा कायदा माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊच शकत नाही. ईश्वर आणि मी एकच आहे. माझी इच्छा तीच ईश्वराची इच्छा. त्यामुळे ईश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध तुझा कायदा सुद्धा जाऊ शकणार नाही. यम सांगतो आत्मा कोण आहे, ईश्वर कोण आहे? अगं या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. ईश्वर विश्वर काही नाही, सगळं झूट आहे. मृत्यू खरा आहे. हे खूप मोठे संवाद श्री अरविंदांनी लिहिलेले. तेव्हा ईश्वर खोटा आहे, आत्मा खोटा आहे, मृत्यूच फक्त खरा आहे. या सगळ्या भ्रामक कल्पना सोडून दे आणि परत जा. सावित्री सांगते तू माझा बुद्धिभ्रंश करू शकत नाहीस, माझा बुद्धिभ्रंश करू शकत नाही. ईश्वर माझ्यामध्ये नटलेला आहे, त्यामुळे तू माझा बुद्धिभ्रंश करू शकत नाही. मीच ईश्वर आहे हे मला माहिती आहे. मी आदिमायेचा आविष्कार आहे, मीच ईश्वर आहे आणि सत्यवानाच्या साहाय्याने एक खूप विराट असं कार्य मला उभं करायचं. पृथ्वीचा कायापालट करायचा आहे, मानवतेचं ऊर्ध्वारोहण करायचं आहे. त्यासाठी सत्यवान मला परत हवा आहे, त्यासाठी सत्यवान मला परत दे. यम हसतो. तो म्हणतो तुझ्या नुसत्या बोलवण्याने आणि नुसत्या तत्वज्ञानाने पृथ्वीचा कायापालट होणार आहेस का? त्यासाठी तुला ईश्वराची शक्ती लागेल. ती शक्ती तुझ्याकडे आहे का? ती शक्ती मला दाखव, मी लगेच सत्यवानाला परत देतो. तुला पृथ्वीचा कायापालट करायचा आहे ना, तुला मानवतेचं ऊर्ध्वारोहण करायचंय ना, मग फक्त तुला सत्यवान आणि तू एकत्र येऊन चालणार नाही. तुला ईश्वराच्या शक्तीची गरज लागेल. मग ईश्वराची शक्ती तुझ्यामध्ये आहे का? आणि त्या ठिकाणी जसं भगवद्गीतेमध्ये भगवंताने 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलं, तसं यमाला सावित्री आपलं विश्वरूप दर्शन दाखवते. प्रचंड तेज सावित्रीमध्ये निर्माण होतं आणि ते पाहून यमाचे डोळे दिपतात. यम अदृश्य होतो आणि तिथे एक देवता प्रकट होते. ती देवता सावित्रीला प्रयत्न करते. ती देवता शेवटचं सावित्रीला प्रलोभन देते की पृथ्वी आणि स्वर्ग हे दोन वेगवेगळे राज्य, सत्यवान गेला तर जाऊ दे, पण मी तुला स्वर्गात घेऊन जाते आणि सगळी सुख तुला बहाल करते. तू सत्यवानाला विसरून जाशील अशी शक्ती पण मी तुला देते. आनंद, प्रेम आणि शांती याचा अनुभव घेत कोट्यावधी वर्ष तू स्वर्गात राहा. परंतु सावित्री त्याला नकार देते. सावित्री सांगते हा पर्याय मी नाकारते. हे दोन्ही पर्याय तुझे मला नको. मला सत्यवान दे, मला सत्यवान परत हवाय, पृथ्वीवरच परत हवाय. कारण पृथ्वीचा कायापालट करायचा आहे, मानवतेचं ऊर्ध्वारोहण करायचंय. आणि मग ती देवता सुद्धा अदृश्य होते आणि ईश्वर तिथे संतुष्ट होतो. ईश्वराची उच्च चेतना तिथे प्रकट होते आणि ती सावित्रीला तथास्तु अशा आशीर्वाद देते. सत्यवान परत येतो. सावित्री किती निश्चयाने यमाबरोबर आणि देवतेबरोबर भांडून सत्यवानाला परत आणते हे 23,800 ओळींमध्ये अरविंदांनी लिहिलेले. मी थोडक्यात सांगितलं. 5-6 तासामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण याच्यामुळे सावित्री वाचण्याची अभिलाषा निर्माण आपल्यामध्ये नक्की होईल. सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. सगळेजण घरी परत येतात. दिवससेन दृष्टी आलेली आहे. स्वतःच्या आत्मराज्यामध्ये तो परत आलेला आहे. आधी तो अश्वपती आणि मालती देखील त्यांना भेटायला आलेले आणि अलौकिक असा योग त्यांचा तिथे सुरू होतो. ईश्वराचा योग, श्री अरविंदांचा साधनेचा हा सगळा परिचय सावित्री आख्यानामध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे. सावित्रीचं मुखपृष्ठ याच्यामध्ये अतिमानसाचं अवतरण झालेलं आहे.
सप्टेंबर 1950 मध्ये सावित्री पूर्ण झाली. डिसेंबर 1950 मध्ये त्यांनी देह ठेवला आणि फेब्रुवारी 1956 मध्ये पृथ्वीच्या गर्भामध्ये अतिमानसाचं अवतरण झालेलं आहे हे श्री माताजींनी डिक्लेअर केलं. आणि तो अतिमानस दिन म्हणून आजही आपण साजरा करत असतो. इथे सावित्री आख्यानाला आपण नमस्कार पूर्ण करूया. हरिओम. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. श्री अरविंद आणि श्री माताजींकडे त्यांना कृतज्ञतेने वंदन करून आपण त्यांचे आशीर्वाद